तर गुड मॉर्निंग भावानो, कसं काय विषय. आणि विषय कसा आहे, तुमच्यातले काही लोक मला ओळखत असतील आणि काही नसतील, आणि जे लोक मला ओळखत नाहीत त्यांना मी सांगू इच्छितो की मी इंस्टाग्रामवर कॉमेडी कंटेंट बनवतो, मी आणि माझे मित्र विशाल आणि नारू. तर विषय कसा आहे, थोडंसं आपण व्लॉगिंग पण स्टार्ट करूया म्हणलं. आणि जे आमच्यात रील्समध्ये किंवा रील्स आम्ही कशा शूट करतो आहे, कुठं शूट करतो आहे, त्यामधील काही शूट करताना गमती जमती आणि असे काही प्रसंग घडत असतात, ते तुम्हाला मी इथून ह्यापुढे ह्या ब्लॉग्सच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो. आणि थोड्या वेळापूर्वी आपल्याला पज्जा ब्लॉग्सचा आपल्याला कॉल आला होता, कारण त्याचा पण आज काही शूट नाही आहे. आणि विषय कसा आहे, आमचा पण आज काही शूट नाही आहे. तर नारोबाई काल गेलते गावाला, त्यामुळे त्यांना रात्री यायला वेळ झालेला आहे, त्यामुळे ते आज काय अवेलेबल नाही आहेत. आणि विशालचं पण दुपारी आता दिवसा 12-1 वाजेपर्यंत काम आहे, त्यामुळं आजचा शूट हा कॅन्सल झालेला आहे. तर म्हटलं आता मोकळं बसण्यापेक्षा काहीतरी करूया. आले साहेब, थोडं थांबला असा काय आहे. थांबले रे, जरा इकडे तिकडे गेलं की नाही, जरा पब्लिक हे होते रे. ते लोकेशन बघून आलो व्हॉट्सअपवर. हा तेच की. आणि काय म्हणता, कॅमेरा घेतला असा की नवीन आहे? होय, काय तर अरे मी पण ब्लॉगिंग चालू करावं म्हणाले, तू पण आहे जरा. होय, दोघं जण करूया की. तेच म्हणाले, काय तर कसं चांगलं स्पॉट दाखवूया, परत आपलं डेली लाईफ पण काय आहे दाखवूया. आपलं मिडल क्लास फॅमिली मधून आम्ही बिलॉंग करतोय ना, म्हणजे ते पण दाखवूया आपण लोकांनी, असं माझं मत आहे. तेच की. आपण काय हे नाही रे, लय मोठं नाही, कॉन्टेंट क्रिएशन हे एवढंच आपलं काम आहे. होय, ते पण आहे सोडा. मग आणि काय, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू व्हेरी मच. कॅमेऱ्याबद्दल द्यायलायस का आणि कशाबद्दल द्यायलायस? कॅमेराबद्दल पण आणि तुम्ही ब्लॉगिंग चालू केल्याबद्दल पण कॉंग्रॅच्युलेशन. अरे थँक्यू. कुठं जायचं मग आज? काय म्हणालोय, आज जरा वेगळीकडे पन्हाळ्यावर जाऊया म्हणालोय आज. पन्हाळगड? हा जाऊया. पन्हाळ म्हणजे विषय कसा आहे, तिथं आता नवीन ते 3D शो चालू केलाय ना. 3D शो मध्ये ते महाराजांच्या बद्दल त्यांचा इतिहास दाखवणार आहेत. होय, मग ते सांगणार आहेत, मग ते जरा बघून या म्हणले. काहीतरी वेगळं आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात. चालते की. म्हणजे मला पण कधी इकडं, माझं पण गाव कर्नाटक महाराष्ट्र बाउंड्रीवर आहे ना, त्यामुळे मला पण एवढं ह्या भागातलं एवढं काय माहित नाही. बर, आता मी पण कसं आहे, सगळं माहिती मला तुमच्याकडूनच मिळणार. आपण दोघं जण मग चालू करूया काय तर. चालतंय की. तुझं थोडी हे काय म्हणतात, तुझा एक्सपिरियन्स, माझा एक्सपिरियन्स लोकांच्या बरोबर शेअर करूया. चालते की. चला मग जाऊया. मग काम करणार, गाडी लावणार, घरापाशी लावूया. बर, जाऊया. माझ्या गाडीवर जाऊया मग. चला की. चल ठीक आहे. चला अख्खा मसूर खाऊया मस्त पैकी. खायचं, सुट्टी द्यायचं नाही आज, खायचं फिरायचं, जेवूया जाऊया. आता दोघं आहे. तुमचं काय स्पेशल? अख्खा मसूर फेमस आहे आमचा इथे. होय, बेस्ट खायला. बेस्ट म्हणजे इथला पूर्ण या पंचकृषी मसूर, अख्खा मसूर फेमस आहे. होय. नाव काय? पाटील दाबा, रोहित पाटील. अख्खा मसूर आलेला आहे. लसूण मसूर आहे. तुम्ही एकदा खाऊन बघा, टेस्ट करून बघा, एक नंबर लागला. परत तुम्ही एवढे भारी लसूण आहे, लसूण आहे, पूर्ण लसूण मध्ये केलेलं आहे. आणि हे पावसाळ्यात लसूण टेस्ट चांगला आहे आणि शरीरासाठी पण लसूण चांगलं आहे. एकदा नारूबाई खाऊन बघा, खाऊन बघा टेस्ट चांगली. कोल्हापूर झक्काच वाटला, चांगला आहे. तुम्ही पण खाऊन बघा. तर जेवण झालेलं आहे भावानो, जेवण चाललं आहे. मी आता चाललोय आता जेवण. जरा पाऊस लागलाय जोरात, दिसते जाऊपर्यंत. भिजल्यात ऑलरेडी जरा. असं भिजलंय, लई भिजाय नाही. आणि अशा तऱ्हेने पन्हाळगडावर आपण एंट्री केलेली आहे. खरं यायला लईच वेळ लागला रे. लई वेळ लागला यायला, पाऊस पण आहे नाही, त्यामुळे थांबलो, त्यामुळे वेळ लागला यायला. विषय काय झालाय, मेंबर गाठ पडले तिथं एंट्रीला फोटो काढण्यासाठी. नमस्कार. कुठलं गाव? परभणी. परभणी एवढं लांबचं?
इकडं काम चालू आहे. काम चालू होय डब्ल्यूआरटीचं काम चालू हां 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 ज्योतिबाला जाऊन आला सांगा काय होय. चालतंय पंजाब आहे का? हां तेच आहे चालतंय घ्या फोटो घ्या काय नशीब फुट काय आमचं काय नशीब शोचं बंद आहे काय विषय झालाय. आज दिवसभर शो बंद आहे त्यामुळं आज 3D शो काय होणार नाही. आमचं नशीबच डो आहे वाटतं. की. काय नव्हच एवढं लांब ना आला शो बघायला. असू दे काय प्रॉब्लेम नाही. मला फक्त एक रील आली होती हा आणि त्या रीलमध्ये फक्त दाखवलेलं की असं 3D शो आहे. माझी मित्राची रील होती तो पण व्हिडिओ बनवते. म्हणजे आपल्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी काय काय केलंय पन्हाळ्यावर. इथं हा सगळा म्हणजे इतिहास पन्हाळगडचा जो इतिहास आहे हा म्हणजे अगोदर घडलेल्या गोष्टी म्हणजे महाराज इथून वेड्यातनं कसं निसटले. हा. परत बाजीप्रभू देशपांड्यांनी त्यांना कसं पावनखिंड- वाचवलं, पावनखिंडीचा रणसंग्राम कसा झाला हा. याची माहिती इथं दाखवली जाणार होती. पण आज शो बंद असल्यामुळे आपण तो काय नाही येऊया की next time येऊया नेक्स्ट टाइम यायला पाहिजे. नेक्स्ट टाइम येऊया माकड 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 आज स्वप्नात माकड आलं काय आणि माराल तर मला काय सांगायला स्वप्न भारी पडतात की तुला. तर विषय कसा आहे आपण त्या मार्गाकडे चाललोय जेव्हा महाराज हा सिद्धी जोहरचा वेढा तोडून या आपल्या पन्हाळगडावरून निष्ठून निघून गेले होते. तर हाच तो एरिया आहे आणि 1660मध्ये हा प्रसंग घडलेला आहे. आणि या ठिकाणाहून वातावरण जबरदस्त आहे. पाऊस पण पडतोय. होय मी पण लय भिजलोय. चल कणीस खाव्या. चल कधीच सवय घ्या. मामा कसं कणीस उकडलेलं आहे की 2 आता गरम गरम कणीस सवय घे. होय ते नव्ह दादा एक प्रश्न आहे का मला. बोल की. मी एवढं चांगलं म्हणजे माझ्या रिअल लाईफ मध्ये पण मी चांगलंच वागलोय आतापर्यंत. आणि मी म्हणजे माझं कंटेंट पण मी त्या लेवलाच ठेवलोय काय. पण एक लोक का नाही असं वाईट कमेंट काय करत असतील माझ्या ह्याच्यावर. तुझा एवढा चांगला कॉन्टेंट असून आणि तू लोकांना मदत करत असून पण तुला वाईट कमेंट करतो. होय माझं कसं आहे कोणाचं म्हणजे कोणाचं मी वाईट असं मी विचारच करत नाही आजपर्यंत. पण एक जण कसं आहे उगाच वाईट कमेंट करतात. त्यांचं काय म्हणजे त्याच्याबद्दल काय तर सांग की मला 1-2 शब्द. विषय कसा आहे माहिती आहे का कोणतर आपला चांगला म्हणजे कोणतर चांगलं करत असेल तर पुढे जात असेल तर त्याचे पाय ओढणारे लई जण असतात. मग विषय काय करायचा आपण आपल्या गोलवर फोकस राहायचं. तुझा आता कॉन्टेंट चांगला आहे अशा कमेंट्स डिलीट करायच्या. आणि जर समज तुला त्यातली कुठली लईच खटकत असली कमेंट अशा कमेंट डिलीट मारायच्या आणि तू तुझ्या गोलवर फोकस कर. अशा लोकांकडे कशाला लक्ष देतोय तू. चालते की तेच म्हणजे मी कायम तुलाच विचारतो नाही आजपर्यंत. मग हे गोष्ट विचारायची राहिली म्हणून तुलाच विचारलो. आणि जस्ट इग्नोर. तू जे करलायस तुझ्या लाईफमध्ये किंवा तुझ्या कॉन्टेंटमध्ये चांगलं काम करलायस आणि ते पब्लिक पण तुला मला वाटतं 99% तरी चांगली लोक आहेत. होय आहेत की चांगले लोक आहेत की. एका माणसाच्या किंवा 1-2 कमेंटच्या ह्याच्यामुळे तू स्वतःच कशाला हे कर डिप्रेशन कशाला घ्यायलायस. चालते बरोबर ना. बरोबर आहे की. हा म्हणजे ते कसं तुला जास्त माझ्यापेक्षा अनुभव आहे ना ह्या सोशल मीडियामध्ये. त्यामुळे मी आतापर्यंत जे काय विचारलोय का सगळं तुलाच विचारलोय. नाही या छोट्या मोठ्या गोष्टी ह्या होतच राहणार. काय नाण्याच्या 2 बाजू असतात. चांगली पण असते वाईट पण असते. त्यामुळे चांगली ह्या समाजात चांगली पण लोक आहेत वाईट पण लोक आहेत. कोणाला बघवत नाही कोणाला बघवतंय पण मोस्टली चांगली लोक असतात माझ्या अनुभवाप्रमाणे. 99% चांगले आहेत. हा मग 1-2% तेवढे असणार. इग्नोर करायचं आणि तू तुझं काम करत राहायचं. निसर्गाचा जर आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही पन्हाळ्यावर येऊ शकताय. आणि पावसाळ्यातलं वातावरण म्हणजे काय नादच करायचं नाही एवढं जबरदस्त होते. तर भावांनो अशा तऱ्हेने पूर्ण गड आम्ही फिरून घेतलेला आहे. पण विषय कसा आहे
आम्ही काय सगळ्या ठिकाणी शूट नाही केलं, फक्त मोजकेच ठिकाणी तेवढी शूट केलेलं आहे, 1-2 ठिकाणं असतील. आणि विशेष म्हणजे आज आम्ही फक्त तो 3D शो बघायला आलो, तो काय आज बंदच आहे. आणि जाता जाता सांगायचं एवढंच आहे की इतरत्र चौकात वगैरे गड स्वच्छ आहे, पण काही ठिकाणं अशी आहेत ज्या ठिकाणी मोकळ्या बाटल्या पडलेल्या आहेत पाण्याच्या, प्लास्टिक पडलेलं आहे, ते जरा कुठं तर नको, ते थांबायला पाहिजे. आपणच आपला गड का नाही म्हणजे घाण करालोय. हां, हे म्हणजे हे आपली वस्तू आहे, आपलं म्हणजे हा इतिहास आहे आपला, आणि हा आपला इतिहास आहे. आणि इतिहासाला असं बरबाद करणं हे बरोबर नाही आहे. मावळ्याने आपल्या इथं रक्त सांडले, रक्त सांडलेलं आहे, आणि त्या ठिकाणी अशी घाण करणं हे बरोबर नाही आहे. तर जाता जाता एवढं सांगतो, जर चॅनलवर नवीन असाल आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे, तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भावाला सपोर्ट करा. हां, चला नक्कीच. आणि रील्ससुद्धा आमच्या बघत राहा. धन्यवाद. धन्यवाद.